नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आपला आजचा विषय आहे की भारताच्या एका मुख्यमंत्र्याला अंत्यविधीच्या वेळेला 3 झेंड्यामध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्याला माहीत आहे की एखाद्या सर्वोच्च अशा प्रकारच्या पदावर राहिलेल्या, कामगिरी केलेल्या व्यक्तीला ज्यावेळेस त्यांचा अंत्यविधी होतो, तर त्यांचं झेंड्यामध्ये त्यांचा जे शेव आहे लपेटलं जातं. मात्र आपल्या इथले एक असे मुख्यमंत्री होऊन गेले की ज्यांना 3 देशाचे झेंड्यामध्ये त्या ठिकाणी लपेटण्यात आलं होतं. त्यांच्या शवावरती झेंडे टाकले होते. हे कोण आहेत? नवीन विषय असल्यामुळं आपल्यासोबत थोडा वेळ राहा. जे नवीन असतील गाळीव इतिहासला त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे जुने असतील त्यांनी आपले लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सूचना मांडायला विसरू नका कमेंट्समध्ये. पाहत राहा गाळीव इतिहास. तर आजचा विषय जो होता की कोणते मुख्यमंत्री आहेत, तर आपण चर्चा करणार आहोत बिजू पटनाईक, म्हणजेच एकंदर ओडिसाचे 2दा मुख्यमंत्री राहिलेले बिजयानंद उर्फ बिजू पटनाईक. हे आजच्या असणाऱ्या ओडिसातील कटक या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. 1936 साली ते रॉयल एशियाटिक एअरफोर्समध्ये म्हणजेच ब्रिटिशांच्या एअरफोर्समध्ये दाखल झाले. त्यांनी अनेक अशा प्रकारच्या मोहिमेमध्ये त्यांनी भाग घेतला होता. मात्र त्यातल्या त्यात दुसऱ्या महायुद्धामध्ये एक पायलट म्हणून त्यांनी जी बजावलेली कामगिरी अतुलनीय अशा प्रकारची कामगिरी होती. आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्यावेळेस नाझी सैन्यानं, हिटलरच्या सैन्यानं रशियावर आक्रमण केलं, तर त्यावेळेला याच बिजू पटनाईक यांनी पायलट म्हणून अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी केली आणि स्टालिनग्राड या ठिकाणच्या लढाईमध्ये जीवावर उधार होऊन जोखमीनं आपली जी मदत असेल, ब्रिटिशांची मदत रशियापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवली. त्यामुळं रशियाचं फार मोठं अशा प्रकारचं नुकसान टळलं. आणि त्यामुळं ज्यावेळेला 1995 साली या रशियाने त्यांना जुबली मेडल नावाचा एक तिथला सर्वोच्च अशा प्रकारचा किताब दिला, सन्मान केला, पुरस्कार दिला होता. तशाच प्रकारे 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंडोनेशिया जे सांस्कृतिक आणि वैचारिक दृष्ट्या फार जवळचे होते. या इंडोनेशियावर डचांची सत्ता होती आणि हाच असणारा डच या इंडोनेशियाला स्वातंत्र्य देण्याला विरोध करत होता. तिथल्या असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाला चिरडून टाकण्याची मोहीम त्याने आखली. अशा वेळेला नेहरूजींच्या सांगण्यावरून हेच बिजू पटनाईक इंडोनेशियाला जाण्याकरता सिंगापूर मार्गे त्यांनी आपलं जे विमान होतं ते विमानानं उड्डाण घेतलं. अतिशय कठीण अशा प्रकारचा प्रसंग जीवावर त्यांना कधीही बेतू शकत होतं. तर अशा वेळेला जकार्ता या ठिकाणी त्यांनी गेले आणि त्या इंडोनेशियाचे जे सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचे, सर्वोच्च अशा प्रकारचे असणारे स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर सुकार्नो यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना, त्याच्या कुटुंबांना घेऊन ते गुपचूपपणे भारतामध्ये पोहोचलेत. साहजिकच आहे, त्यामुळं डॉक्टर सुकार्नो यांचा जीव वाचला आणि तेच सुकार्नो इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी झाले. आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या इंडोनेशियाच्या वतीनं बिजू पटनाईक यांना भूमिपुत्र म्हणजेच इंडोनेशियाचा सर्वोच्च अशा प्रकारचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यानंतर बिजू पटनाईक ओडिसाचे 2दा मुख्यमंत्री झाले. ओडिसाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि ज्यावेळेला 1997 साली बिजू पटनाईक यांचं निधन झालं, तर त्यावेळेला ज्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळत असतो, तर तिथला झेंडा त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेला त्यांच्या शवाला लपेटण्याकरता देण्यात येत असतो. आणि हाच जो काही झेंडा होता किंवा हेच 2 देश होते, रशिया आणि इंडोनेशिया. आणि साहजिकच आहे, भारतातले ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे या 3 झेंड्यामध्ये त्यांचं शव लपेटलं गेलं आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तर भारताच्या दृष्टीनं एकमेव व्यक्ती किंबहुना एकमेव अशा प्रकारचे मुख्यमंत्री असावेत की त्यांना 3 झेंड्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे. हे भाग्य या असणाऱ्या भूमिपुत्रानं भारताला दिलं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असतील त्यांना पुन्हा विनंती की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.